हॅलो नमस्कार, वेलकम टू अर्थनीती. मी गजानन बस्के. UPSC MPSC मुख्य परीक्षा याचा GS3 हा जो पेपर आहे हा इतर विषयाच्या तुलनेमध्ये फार कमी मार्क देतो. म्हणजे आता MPSCचा तरी पहिलाच पॅटर्न आहे. तुम्ही ज्यावेळेला UPSCचं उदाहरण घ्याल आणि आधीच्या सिलेक्टेड विद्यार्थ्यांचे मार्क्स बघाल, टॉपर जरी असले तरी, तर इतर विषयाच्या तुलनेत किंवा इतर पेपरच्या तुलनेत GS3 मध्ये मार्क्स कमी आहेत. त्याचं काय कारण आहे? कारण बाकी GS1 असेल, 2 असेल, ह्याच्यामध्ये काही सब्जेक्ट जे ते ठराविक आहेत. पण तुम्ही ज्यावेळेला GS3 कडे याल तेव्हा मात्र तुम्हाला इथं वेगवेगळे सब्जेक्ट पाहायला मिळतील. मी वेगवेगळे टॉपिक म्हणत नाही, डायरेक्टली सब्जेक्टचं इथं प्रमाण जास्त आहे ॲज कम्पेअर टू अदर GS पेपर. त्यात काय काय आहेत बघू. हा सगळा तुम्हाला GS3चा पेपर आहे. बघा इथंच आयोगाने काय मेन्शन केलेलं आहे हेडिंगमध्येच. पहिला आहे टेक्नॉलॉजी, सायन्स टेक म्हणू आपण त्याला, हा सब्जेक्ट. इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणजे इकॉनॉमिक्स हा दुसरा सब्जेक्ट. बायोडायव्हर्सिटी आणि इन्व्हायरमेंट म्हणजेच इन्व्हायरमेंट हा तिसरा सब्जेक्ट. त्यानंतर सिक्युरिटी, इंटरनल सिक्युरिटी हा नेक्स्ट पुढचा सब्जेक्ट. आणि इथं काय आहे डिझास्टर मॅनेजमेंट. असे एवढे फॅक्टर्स किंवा एवढे सब्जेक्ट हे तुम्हाला एका पेपरमध्ये पाहायला मिळतात, तो म्हणजे पेपर GS3. ठीक आहे. त्यात हे सगळा डिटेल आपण नंतर डिस्कस करू. आधी मेन हेडिंग तुम्हाला सांगतो. या इकडं याचं जर कन्क्लुजन काढायचं म्हणलं तर याच्यात बघा पहिला मेन सब्जेक्ट येतो मेजर इकॉनॉमिक्स GS3 मध्ये. पण बऱ्याच जणांचा हा गैरसमज आहे की GS3 म्हणजे फक्त इकॉनॉमिक्स. अजिबात नाही. टोटल हा पेपर आहे 250 मार्क्सचा, जिथे आपल्याला किती असतात 3 तास असतात लिहायला सगळे. पण हा 250 मार्काचा पेपर म्हणजे फक्त इकॉनॉमिक्स अजिबात नाही. नीट समजून घ्या आधी. त्या 250 पैकी एक घटक काय इकॉनॉमिक्सचा आहे. त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स. इथं सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट हे लक्षात घ्या, हेडिंगमध्ये मेन जिथं तुम्हाला आयोगाने सिलेबस दिलेला आहे त्यात कुठेही ॲग्रिकल्चर हा शब्द टाकला नाही, पण तिथं तुम्हाला तो सब्जेक्ट आहे हे माहिती असू द्यात. कारण इकडे ज्यावेळेला याल ना तुम्ही हे सगळं बघा ना, इकडं हा सगळा एरिया ॲग्रिकल्चरचा. इथून हे इश्यू रिलेटेड टू डायरेक्ट और इनडायरेक्ट फार्म सबसिडी किंवा मिनिमम सपोर्ट प्राईस, MSP सगळं येतं. फूड प्रोसेसिंग इकडं अजून सगळाच जो पार्ट येतो. म्हणजे हा कशाचा आहे ॲग्रिकल्चर. इकडं मेजर क्रॉपिंग पॅटर्न इन इंडिया काय नाही सगळा हा प्रकार म्हणजे हा ॲग्रिकल्चरचा आहे, जो इथं तुम्हाला कुठंही सिलेबसमध्ये मेन्शन केलेला दिसत नाही. म्हणून नीट डिकोड करून घ्या सिलेबस. पहिला पार्ट येतो इकॉनॉमिक्सचा, दुसरा येतो ॲग्रिकल्चर अँड ॲग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स. नेक्स्ट इन्व्हायरमेंट आणि बायोडायव्हर्सिटी, डिझास्टर मॅनेजमेंट, याला आपण एका कॅटेगरीमध्ये टाकू. हे दोन्ही रिलेटेड आहे समजा. त्यानंतर पुढचा येतो सब्जेक्ट तो म्हणजे सायन्स टेक, हा पूर्ण वेगळा सब्जेक्ट आहे. आणि इकडं परत एक इंटरनल सिक्युरिटी म्हणून त्याचा एक पार्ट येतो. टोटल 1, 2 ह्या दोघांना मिळून एक कॅटेगरी करू, 3, 4 आणि 5. आणि मग यावर वेटेज जर बघितलात तर 50-50चं वेटेज आहे. म्हणजे इकॉनॉमिक्स 50 आणि ॲग्रिकल्चर हे दोन्ही मिळून हे 100 झालं. त्याच्यानंतर हे दोन्ही मिळून 50, 150 झालं. आणि हे परत 50, 200 आणि शेवटचं इथं परत 50, 250, 250 वेटेज. लक्षात आलं का? आणि एकूणच GS3 म्हणजे फक्त इकॉनॉमिक्स नाही, तर त्यासोबत तुम्हाला हे माहिती पाहिजे GS3 मध्ये इकॉनॉमिक्स सोबत ॲग्रिकल्चर, त्याच्यानंतर इन्व्हायरमेंट, बायोडायव्हर्सिटी, त्यानंतर इकडं हा सगळा पार्ट डिझास्टर मॅनेजमेंटचा पण येतो, इंटरनल सिक्युरिटी आणि सायन्स टेक. आता क्लिअरिटी आली का? आणि म्हणून GS3 मध्ये चॅलेंज काय आहे, कुठला तरी एकच सब्जेक्ट केला आणि मला मार्क आले असं होत नाही, तर तुम्हाला एवढे सब्जेक्ट करायचे. म्हणून बरेच विद्यार्थी टॉपरही तुम्हाला सांगत असतील इथिक्सकडे लक्ष द्या, कारण तो एकच विषय आहे डायरेक्ट 250 मार्कांना. सेम तुम्ही एसेकडे लक्ष द्या, कारण एसे तिथे भले एक लिहायचं नाही 2 लिहायचे, पण मग एसेचा एक माइंडसेट आहे, तो एकदा नीट तयार झाला तरी 250 मार्क आहेत. पण GS3चं चॅलेंज हे आहे की तुम्हाला इथं किती वेगवेगळे माइंडसेट आहेत. इकोचा वेगळा, ॲग्रिकल्चरचा वेगळा, सायन्स टेक, इन्व्हायरमेंट, डिझास्टर मॅनेजमेंट, सिक्युरिटी आणि एवढ्या सगळ्या विषयातून गेल्यानंतर मग आपल्याला 250 मार्क्सचं वेटेज इथं आयोगाने दिलेलं आहे. त्यातून आपल्याला मार्क घ्यायचे आहेत. सो लिमिटेशन्स आणि चॅलेंजेस लक्षात आले का GS3 पेपरचे? हा सगळा मेन क्रक्स जो आहे तुम्हाला कुठेतरी नोट करून घ्या. आणि डिटेल सिलेबस तर आपण घेणारच आहोत. हा मराठीमध्ये इथं मेन्शन केलेला आहे. तंत्रज्ञान, आर्थिक विकास म्हणजे इकॉनॉमिक्स, जैवविविधता आणि पर्यावरण म्हणजे इन्व्हायरमेंट, सुरक्षा, आपत्ती आणि व्यवस्थापन हा सगळा प्रकार. चला, दिस इज ऑल अबाउट GS3 सिलेबस किंवा सब्जेक्ट. बऱ्याच विद्यार्थ्यांना याच्याबाबत क्लॅरिटी नव्हती की सर नेमकं GS3 म्हणजे फक्त इकॉनॉमिक्सच आहे का. त्याबाबत मला क्लॅरिटी द्यायची काय म्हणतो आपण त्याला एक गरज वाटली, त्यामुळे मी हे दिलेलं आहे. याबाबत डिटेल यामध्ये इकॉनॉमिक्सचा सिलेबस आणि ॲग्रिकल्चरचा हा आपण डिस्कस करू. त्यानंतर वेटेज किती असणार आहे, क्वेश्चन पॅटर्न कसा असणार आहे, याबाबतही तुम्हाला इथून पुढे व्हिडिओ सिरीजमध्ये सगळे हे पॉईंट तुम्हाला दिसून येतील. त्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमचे फीडबॅक नक्की मेन्शन करा. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू so much.